कागल तालुक्यातील वडगावचे रहिवासी असलेला शिवाजी बंडा शिंदे वय वर्ष 47 हे कापशी येथे हॉटेलमध्ये काम करत होते। त्यांना 2 विवाहित मुली आणि एक अविवाहित मुलगा आहे। मुली आपल्या सासरी नांदतात तर त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त बाहेर गावी असतो। त्यांचे आई वडील कापशी येथे राहत होते तर पत्नी कांचन वय वर्ष 45 कधी तिच्या माहेरी पिंपळगाव येथे तर कधी वडगाव येथे राहत असल्यामुळे शिवाजी हे वडगावला बहुतेकदा एकटेच राहत असत। त्यांचे आणि पत्नी कांचनचे पटत नव्हते, म्हणजे ती पतीला पटवून घेत नव्हती। त्यापेक्षा तिला तिचा चुलत दीर चंद्रकांत धोंडेबा शिंदे वय वर्ष 44 हा जरा जास्त जवळचा वाटत होता। ते दोघा जे चालू होते ते इतर कोणाला माहीत नाही असे त्यांना वाटत असले तरी याची कुणकुण अनेकांना लागली होती। पण आपल्या संसाराकडे आणि मुलांकडे बघून शिवाजी तोंड मिटून सारे सहन करत होते। पण त्याची त्या दोघांना मात्र अडचण झाली होती। ते दोघे शिवाजी याचा अडचण दूर करण्यासाठी डबा धरूनच बसले होते। गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी एकादशी निमित्त वडगाव येथील मंदिरात भजन सुरू होते। त्यामुळे शिवाजी शिंदे हे कापशीमधील कामे संपवून वडगावला आले। भजन असल्याने ते मंदिराजवळील चौकात रात्री उशिरापर्यंत बसले होते। शिवाजी शिंदे हे त्या दिवशी एकटेच होते। गुरुवारी रात्री 11 नंतर त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत धोंडेबा शिंदे हा मंदिराजवळ आला। तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून त्याने शिवाजी यांना सोबत घेतले। दुचाकीवरून तो त्यांना घेऊन थेट कांचनच्या माहेरी म्हणजे पिंपळगावला घेऊन गेला। पिंपळगाव ही शिवाजी यांची सासरवाडी असल्याने त्याच्या मनात काही शंका आली नाही। पण डाव काही वेगळाच होता। तिथे कांचनने महिला बचत गटाकडून घेतलेले पैसे कधी परत देणार असे विचारत वाद सुरू केला। तिला काहीतरी कारण काढून भांडण करायचे होते। पुढचे काम करण्यासाठी चंद्रकांत तयारच होता। शिवाजी यांनी तिला पैसे मिळतात देऊन टाकतो असे सांगितले, पण ती काही ऐकायला तयार नव्हती। वाद वाढला तसा तिने त्याच्यावर हात उचलला। बाजूला तयारीत असलेल्या चंद्रकांतने काठीने हल्ला केला। पाहता पाहता त्या दोघांनी शिवाजीच्या डोक्यात व चेहऱ्यावर काठी आणि लाकडाने बेदम मारहाण केली। या मारहाणीत शिवाजीचा बळी गेला। त्याचा आवाज कायमचा बंद झाला। पण आता हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी ते दोघे पुरावा नष्ट करण्यासाठी धडपडू लागले। त्यांनी तो मृतदेह मोटरसायकलवर घेतला आणि ते बाहेर पडले। रात्रीच्या काळोखात मृतदेह घेऊन ते निघाले होते। रात्री 2-2:30 वाजण्याच्या सुमारास ते मादळ वडगावच्या दरम्यान काशीनाका येथे पोहोचले। तिथे रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकून देऊन ते पसार झाले। सकाळची वेळ होती। सध्या शहराबाहेरचे ग्रामीण भागातील लोकही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात। त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणाऱ्या वडगाव गावातील लोकही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते। कुणी रमत गमत तर कुणी झपाझप पाऊल टाकत तर म्हातारे लोक आपल्या तोल सांभाळत चालत होते। अचानक काही लोकांना रस्त्याच्या कडेला एक मनुष्य पडलेला दिसला। सुरुवातीला वाटले की कोणीतरी दारू पिऊन पडला असेल। सकाळ सकाळ हे दृश्य दिसल्याने काय लोक असतात असे म्हणत त्या मनुष्याजवळ गेले असता तो इसम दारू पिऊन नव्हे तर त्याला कोणीतरी गाडीने ठोकर देऊन पडल्याचे दिसून येत होते। कारण त्याच्या चेहऱ्यावर गंभीर इजा दिसत होत्या। वाहनाने ठोकर दिल्याने बहुतेक तो इसम चेहऱ्यावर पडल्याने अशा इजा झाला असावेत असा अंदाज लोक बांधू लागले। त्याची कोणतीच हालचाल दिसत नव्हती, त्यामुळे तो मयत झाल्याचे लोकांना समजून आले। त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिल्यावर मात्र हा दुसरा तिसरा कोणी नसून गावातील शिवाजी बंडा शिंदे हा असल्याचे समजल्यावर पोलीस पाटलांनी या संदर्भात माहिती देण्यात आली। एव्हाना ही बातमी गावात समजल्याने गावचे लोक त्या ठिकाणी जमू लागले। दरम्यान पोलीस पाटलांनी घटनास्थळी येऊन खात्री केल्यावर त्यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात याबाबत कल्पना दिली। मादळ वडगाव दरम्यान काशीनाका येथे गावातील शिवाजी शिंदे याचा अपघात झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे। सकाळी मुरगुड पोलीस व गुन्हा अन्वेषक पथक कोल्हापूर घटनास्थळी दाखल झाले। पंचनामाचे सोपस्कर पार पाडून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला। दरम्यान गुरुवारी रात्री मंदिर परिसरातून शिवाजी यास त्याचा चुलत भाऊ चंद्रकांत हा घेऊन गेल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आणि पोलिसांनी त्या आधारे चंद्रकांत याचा शोध घेतला। त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला तो काही बोलण्याच्या स्थितीत नव्हता, पण पोलिसांच्या कौशल्यापुढे त्याची मान झुकवावी लागली। नेमके काय झाले हे पोलिसांना समजून आले। हा अपघात नव्हता तर घातपात होता। चंद्रकांत शिंदे पोलिसांसमोर भडाभडा बोलू लागला आणि आपण केलेला गुन्हा कबूल केला। शिवाजी शिंदे याच्या खुनामागचे कारण सांगताना म्हणाले की शिवाजी शिंदे याने महिला बचत गटाकडून पैसे घेतले होते। ते पैसे तो परत करत नव्हता, त्यामुळे त्याची बायको त्याच्याबरोबर वाद घालत असे। याच कारणावरून त्यांच्यात खटके उडत होते। याला कांचन वैतागली होती। यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजीच्या रात्री 11 वाजता मंदिराजवळ एकटा बसलेल्या शिवाजी शिंदेला त्याच्या गाडीवर बसवले। त्याला कांचनच्या घरी घेऊन गेलो। तेथे त्याच्या डोक्यात व चेहऱ्यावर लाकडाने तसेच काठीने जबर मारहाण केली। यात शिवाजी मरण पावला। या ठिकाणी मृतदेह ठेवला तर संशय येईल म्हणून त्याचा अपघात झाल्याचे दाखवण्यासाठी तो मृतदेह मोटरसायकलवरून रात्री 2:30च्या सुमारास मादळ वडगावच्या दरम्यान काशीनाका येथे रस्त्याकडेला आणून फेकून दिला। चंद्रकांत शिंदे याच्याकडून माहिती मिळताच या खुनामध्ये पत्नीचा हात असल्याचे सिद्ध झाल्यामुळे तिलाही ताब्यात घेतले। तिच्याकडे चौकशी करण्यात आली। बचत गटाचे पैसे घेतलेल्या शिवाजीचा खून करण्यासाठी तुम्ही चंद्रकांत याची मदत का घेतली हा प्रश्न विचारताच ती हडबडली। थोडा वेळ ती गप्प बसली। पोलिसांनी पुन्हा तिला विचारले असता ती म्हणाली की माझे आणि त्याचे संबंध आहेत। एकूणच या घटनेला अनैतिक संबंधाचे वास असल्याचे पोलिसांना समजून आले। आपल्या नवऱ्याचा गेम करण्यासाठी तिने आपला प्रियकर चंद्रकांत याची मदत घेतली आणि गुन्हा केला। या घटनेची उकल करण्यासाठी पोलिसांनी 8 तास लागले। घटनेनंतर थोड्याच वेळात घटनेची उकल झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। धन्यवाद मित्रांनो।
अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.